भक्ती मोठी की संपत्ती? एका गरीब विधवेकडे ना धन होतं, ना वैभव, ना मोठा नैवेद्य. पण पुरुषोत्तम मासात तिने केलेल्या एका छोट्याशा सेवेमुळे साक्षात भगवान विष्णूंना तिच्या दारी यावं लागलं. ही आहे पुरुषोत्तम मास महात्म्याची अध्याय 9ची अत्यंत भावनिक आणि चमत्कारिक कथा. खूप वर्षांपूर्वी एका छोट्याशा गावात जानकी नावाची एक वृद्ध विधवा राहत होती. तिचं आयुष्य खूप दुःखात गेलं होतं. लहानपणीच तिचं लग्न झालं होतं, पण काही वर्षांतच तिचा पती वारला. त्यानंतर तिच्यावर दुःखांचा डोंगर कोसळला. ना मुलं, ना आधार. तिच्याकडे फक्त एक छोटीशी झोपडी होती. ती गावात लोकांच्या घरी काम करून आपलं पोट भरत होती. कधी 2 वेळचं अन्न मिळायचं, कधी उपाशी झोपावं लागायचं. पण एवढ्या संकटातही तिच्या चेहऱ्यावर शांतता होती, कारण तिचा एकच आधार होता: भगवान विष्णूंवरील अढळ श्रद्धा. ज्याच्याकडे जगाचा आधार नसतो, त्याचा आधार स्वतः भगवान बनतात. पुरुषोत्तम मास सुरू झाला. संपूर्ण गावात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. मंदिरांमध्ये भजन सुरू झालं. लोक मोठमोठे नैवेद्य अर्पण करत होते. श्रीमंत लोक सोन्याचे दिवे लावत होते. मोठमोठे यज्ञ होत होते. जानकी हे सगळं दूर उभी राहून पाहत होती. तिच्या मनात एकच विचार आला: भगवानांना अर्पण करण्यासाठी माझ्याकडे काय आहे? ती दुःखी झाली. त्या रात्री ती आपल्या झोपडीत भगवानांच्या छोट्याशा चित्रासमोर बसली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, प्रभू, सगळे तुम्हाला मोठमोठे नैवेद्य देत आहेत, पण माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीच नाही. इतक्यात तिच्या मनात एक विचार चमकला. ती स्वतःशी म्हणाली, माझ्याकडे धन नाही, पण सेवा करण्याची इच्छा आहे. दुसऱ्या दिवसापासून जानकी रोज पहाटे मंदिरात जाऊ लागली. सगळी येण्याआधी ती मंदिर स्वच्छ करायची, अंगण झाडायची, पायऱ्या धुवायची, रंगोळी काढायची आणि प्रेमाने भगवानांसमोर एक छोटासा दिवा लावायची. ती हे काम निस्वार्थ भावनेने करत होती, कोणालाही न सांगता, कोणत्याही अपेक्षेशिवाय. देवाला दाखवण्यासाठी केलेली पूजा मोठी नसते, तर मनापासून केलेली सेवा मोठी असते. काही दिवसांनी मंदिरातील लोकांच्या लक्षात आलं, मंदिर रोज सकाळी स्वच्छ आणि सुंदर दिसतंय, पण हे काम कोण करतंय? सगळ्यांना आश्चर्य वाटलं. एक दिवस पुजाऱ्यांनी लपून पाहिलं. त्यांनी पाहिलं, जानकी पहाटे शांतपणे मंदिर स्वच्छ करत होती. पुजाऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. ते म्हणाले, आई, तू एवढी सेवा करतेस, पण कधी कोणाला सांगितलं नाहीस. जानकी हसून म्हणाली, भगवानांना माहीत आहे, मग जगाला सांगण्याची काय गरज? हे ऐकून सगळे स्तब्ध झाले. पुरुषोत्तम मासाचे दिवस पुढे सरकत होते. जानकीची सेवा अखंड सुरू होती. एक दिवस मात्र ती खूप आजारी पडली. तिला उठणं सुद्धा कठीण झालं. त्या रात्री ती रडत म्हणाली, प्रभू, उद्या मी मंदिरात सेवा करू शकणार नाही. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. रडता रडता तिला झोप लागली. त्या रात्री तिला स्वप्न पडलं. तिने पाहिलं, तिच्या झोपडीत दिव्य प्रकाश पसरला आहे आणि त्या प्रकाशातून साक्षात भगवान विष्णू प्रकट झाले आहेत. पितांबर परिधान केलेले, 4 हात, शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण केलेले. भगवान प्रेमाने म्हणाले, जानकी, तू दुःखी का आहेस? ती रडत म्हणाली, प्रभू, उद्या मी तुमची सेवा करू शकणार नाही. भगवान हसले. ते म्हणाले, आई, तू इतक्या प्रेमाने माझी सेवा केली आहेस, आता माझी पाळी आहे. क्षणात स्वप्न संपलं. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात एक अद्भुत घटना घडली. लोक मंदिरात आले, पण मंदिर आधीच स्वच्छ होतं. अंगणात सुंदर रंगोळी होती, दिवे लावलेले होते आणि वातावरणात दिव्य सुगंध तरवळत होता. सगळे आश्चर्यचकित झाले. पुजारी विचार करू लागले, आज जानकी आली नाही, मग हे कोणी केलं? तेवढ्यात एक तेजस्वी ब्राह्मण मंदिरातून बाहेर पडताना दिसला. त्याच्या चेहऱ्यावर दिव्य तेज होतं. तो शांतपणे निघून गेला. कोणी त्याला ओळखू शकलं नाही. त्याच दिवशी दुपारी तोच ब्राह्मण जानकीच्या झोपडीसमोर आला. तो म्हणाला, आई, मला भूक लागलीये,
काही खायला मिळेल का?" जानकीकडे फक्त थोडीशी कोरडी भाकरी होती. ती लाजत म्हणाली, "माझ्याकडे एवढंच आहे." ब्राह्मण हसला. तो म्हणाला, "प्रेमानं दिलेलं अन्न हेच सर्वश्रेष्ठ असतं." जानकीने प्रेमाने ती भाकरी दिली. ब्राह्मणाने ती आनंदानं खाल्ली. आणि क्षणात त्याचं रूप बदलू लागलं. त्याच्या अंगातून दिव्य प्रकाश निघू लागला. साक्षात भगवान विष्णू तिच्यासमोर प्रकट झाले. जानकी थरथर कापू लागली. ती त्यांच्या चरणी पडली. भगवान म्हणाले, "आई, तू पुरुषोत्तम मासात निस्वार्थ भावनेने माझी सेवा केलीस. आज मी स्वतः तुझ्या घरी प्रसाद ग्रहण करण्यासाठी आलो." हे ऐकताच तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. भगवान पुढे म्हणाले, "आजपासून तुझ्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही." क्षणात भगवान अदृश्य झाले. त्या दिवसानंतर जानकीच्या जीवनात बदल झाला. तिच्या झोपडीत कधी अन्न कमी पडलं नाही. गावातील लोक तिचा आदर करू लागले. पण जानकी पूर्वीसारखीच नम्र राहिली. ती रोज भगवानाची सेवा करत राहिली. म्हणूनच म्हणतात, देवाला मोठे नैवेद्य लागत नाहीत. त्यांना हवं असतं ते फक्त प्रेमाने केलेली सेवा. जर तुम्हालाही ही पवित्र कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. कारण अशाच भक्तिमय आणि प्रेरणादायी कथा आपण पुढेही घेऊन येणार आहोत. पुढील अध्यायात आपण पाहू, एका अहंकारी राजपुत्राने पुरुषोत्तम मासाची थट्टा केली आणि त्यानंतर त्याच्यावर असा प्रसंग ओढवला ज्यामुळे त्याला भगवानांच्या सामर्थ्याची खरी जाणीव झाली. वा,